पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातलं राष्ट्रवादीचं एक खणखणीत नाणं, साताऱ्यातल्या राजकारणाचा सह्याद्रीसारखा बुलंद आवाज, माथाडी कामगार चळवळीतले एक प्रभावी नेते, 4 वेळचे माजी आमदार आणि आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज आहेत झी 24 तासच्या जाहीर सभेचे प्रमुख वक्ते। स्वागत करूया शशिकांत शिंदे यांचं। राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसांचा आवाज कसा उठवायचा हा विषय घेऊन आम्हाला जावं लागेल। 4 वेळा आमदार झालो, आता विधान परिषद 1 वेळा मंत्री झालो, कुठे मी शिफारस करायला गेलो नाही। जनतेमध्ये जर तुम्ही गेला ना तर नाराजगी आहे का? 100% आहे। शशिकांतजी, झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। आमच्या या जाहीर सभेचा मंच असा आहे की तिथे आपल्याला दिलखुलास गप्पा मारायच्यात, अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत, तुमच्या मन की बात सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची आहे। या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमची भूमिका मांडायची आणि त्यासाठी तुम्हाला मी वेळ देणार आहे 2 मिनिटांचा। येणाऱ्या निवडणुकांमध्ये महापालिकांचा महासंग्राम तर सुरू झालेला आहे, काय नेमकी भूमिका घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? भूमिका याची आहे की लोकशाही टिकवणं। सध्याच्या लोकशाहीची निवडणुकीची प्रक्रिया बघितल्यानंतर सर्वांना, सामान्य जनतेला आणि कार्यकर्त्याला एक प्रश्न आहे की आता लढाई कशी करायची। अस्तित्व, विचार, शरद पवार साहेबांच्या असलेल्या भूमिका या घेऊन या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वसामान्य माणसांचा आवाज कसा उठवायचा हा विषय घेऊन आम्हाला जावं लागेल। टफ आहे, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये लोकशाही जिवंत राहावी म्हणून विरोधक म्हणून आवाज उठवणं आणि त्या संदर्भातून लोकांमध्ये आणि उमेदवार उभं करणं एवढ्यासाठी म्हणतो, हल्ली उमेदवार उभं करणं पण एक कसोटी झालेली आहे। त्यातून आपण या निवडणुकीला समोर जात असताना यशस्वी होण्यासाठी जे काही लोकांमध्ये जागृती करून सर्वसामान्य माणसाचा आवाज हा उठवण्याचा प्रयत्न करणारा पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणाने भूमिका घेऊ। अगदी आपली भूमिका आमच्या लक्षात आली। माझ्या सहकाऱ्यांच्या मनात बरेच सारे प्रश्न आहेत, प्रश्नांची यादी आहे। या सगळ्या प्रश्नोत्तराच्या तासाची सुरुवात माझ्या प्रश्नापासून करूया आणि अगदी ताजी घडामोड सध्याची हाच माझा प्रश्न असणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्रित येणार आणि कायमस्वरूपी एकत्रित येणार अशा प्रकारची हलक्या आवाजात चर्चा सुरू होती। बरं, हा प्रश्न माध्यमांनी जेव्हा अजित पवारांना विचारला त्यावेळी त्यांनी तुमच्या तोंडात साखर पडो असं म्हटलं। काय म्हणायचं, म्हणजे येणार आहेत हे निश्चित आहे? मला वाटतं की सध्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकजण स्थानिक पातळीवर आघाडी करतो। मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही शिंदे गटावर कोणी आघाडी केली, कोणी अजितदादा गटावर आघाडी केली, काँग्रेस होती। आता काल काँग्रेसने सांगितलं होतं आम्ही अजित पवार असेल किंवा आम्ही मनसे असेल तर आघाडी करणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांच्याशी आघाडी केली ना। म्हणजे भूमिका ही स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीवर आणि विशेषतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्व किंवा असलेल्या विचाराची अस्तित्वासाठीची लढाई जी आहे ती आता आहे। सत्तेच्या माध्यमातून असलेलं आव्हान जर आपल्याला ते घ्यायचं असेल तर आघाडी होते। आजच्या घडीला तरी तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची विलिनीकरणाची चर्चा नाही। ह्यालाच धरून माझा प्रश्न आहे की आत्ता तुम्ही म्हणालात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमची आघाडी झालेली आहे, दोन्ही राष्ट्रवादी। हां, पुणे, परभणी आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमची आघाडी झालेली आहे, तर त्याच्या पाठची कारणं काय होती? काय इक्वेशन होते त्याच्यामागे? नाही, इक्वेशन काही नसतं। आता आम्ही पहिली महाविकास आघाडीला प्रायोरिटी दिली। शिवसेना, मनसे, काँग्रेस, वंचित, इतर पक्ष अशी आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न केला। म्हणून ती परिस्थिती बघून आपल्याला वाटलं की आता तिथे निवडून यायचं असेल तर दोन्ही ताकद एकत्र आली तर आपल्याला जावं लागेल, कारण प्रभाग सिंगल असता ही परिस्थिती आली नसती। 4चा प्रभाग आला हे ठरवून चाललेलं होतं, हे बंडखोरी होऊ नये, किंवा मग 4चा प्रभाग असला तर मग तितका उमेदवाराला 3 प्रभागाचा माणूस शोधून काढायचा किंवा बरोबर घेऊन काढायचा, हे सर्व नियोजित होतं। त्याला पर्याय म्हणून मग स्थानिक पातळीवरच्या आघाड्या तशा करण्याचा निर्णय झाला। मुंबई शहरात तुमची ताकद झपाट्याने कमी होते। गेल्या 2-2.5 वर्षात 8-9 माजी नगरसेवक निघून गेले। तुमच्या राखी जाधव तर 1 दिवस आधी निघून गेल्या। हे नेमकं कशामुळं घडतं आहे? नेत्यांचं कनेक्शन कमी झालं आहे की आणखी काही कारण आहेत? माझ्या तर 10 नगरसेवक मागचे आहेत, त्यातले मला परत 10 तरी निवडून यावे अशी अपेक्षा जर कोणत्या कार्यकर्त्यांनी केली असेल, त्याच जागा मिळाल्या नाहीत, हा एक विषय वेगळा होता। संख्या कमी होते असं नाही आहे, जे ताकदीचे आहेत
त्याला खेचण्याचा प्रयत्न होतो. आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण उमेदवारी यादी समोरच्या मित्रपक्षाला सुद्धा देऊ शकत नाही, कारण ती निघाली की लगेच समोरून बोलतात तुम्ही आमच्याकडे येता का. राखीताईंचा विषय वेगळा होता. राखीताई विधानसभा निवडणूक लढल्या त्यावेळेला तिथली परिस्थिती बघता तो जो बेल्ट आहे तो त्यांच्या भविष्यकाळातल्या निवडणुकीला तिथं त्या ठिकाणी पोषक नाही आणि त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सर, आपण प्रदेश अध्यक्ष झालात आणि एका मोठ्या कालखंडानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आता पार पडतात आहे. तुमच्या पक्षामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत, मंडळी आहे जी, त्यांची फारशी सक्रिय दिसत नाही आहेत. नेमकं याचं कारण काय असू शकतं सर? नाही, सक्रिय असं नाही आहे असं नाही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या निवडणुका लागल्या तेव्हा मी राज्यामध्ये गेलो होतो. म्हणजे मग पवारसाहेबांचं फार बारकाईने लक्ष असतं. मला वाटलं अध्यक्ष झालं काय करतोयस, राज्यभर फिर. पण तो पिरियड जो निवडणूक प्रक्रियेचा आहे तो 8 ते 10 दिवसामध्ये तुम्ही प्रचार करायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये इतक्या वर्षानंतर निवडणुका आल्यानंतर कुठला नेता इतका पोचू शकतो. आता हेलिकॉप्टर फक्त आता चॉपर जे आहे ते बऱ्याच लोकांचे 8-8 बुक असतात, ते आम्हालासुद्धा भेटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इतक्या प्रकारामध्ये शॉर्ट टर्ममध्ये लोक जायची आणि तिथं प्रचार करायचा. तरी प्रत्येकाने वेळ दिला आणि त्याप्रमाणे प्रचार केला. त्यामुळे सक्रिय नाही आहेत असं नाही आहे. राहिलेत आम्ही थोडेच राहिलेलो आहेत, पण ते आम्ही सर्व सक्रिय आहोत. सर, याला एक जोडून अजून एक प्रश्न आहे माझा, की तुम्ही राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलेला आहात. हे तेच राज ठाकरे, तेच उद्धव ठाकरे जे अदानीवर टीका करतात. मात्र अदानी बारामतीत येतात आणि तुमच्या पक्ष नेतृत्वाची स्तुती करतात. कसं पाहता सर या गोष्टीकडे? हे काय राजकारणाच्या व्यतिरिक्त सुद्धा एक रिलेशन असतं. पवारसाहेबांच्या काही लोक जाणीव ठेवतात. म्हणजे कधीकधी नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ते म्हणतात की राजकारणामध्ये मी पवारसाहेबांचा बोट पकडून मी राजकारणात वाढलो. ही जाणीव आहे. शेवटी विचार वेगळे असले तरी ती जाणीव आहे. अदानींचं पण मनामधून असंच आहे की ते जेव्हा व्यावसायिकतेमध्ये मोठे झाले त्यावेळेला पवारसाहेबांनी कधी, आणि पवारसाहेब कधी पक्ष चौकट विषय वगैरे जात धर्म बघून नाही, त्याला वाटलं की हा देशामध्ये त्यांनी मदत केली असेल. ती जाणीव एक कौटुंबिक स्वरूपाची आहे. शरद पवारांचं राजकारण फारसं कधी कोणाला कळलं नाही असं म्हटलं जातं, कारण ते राजकारणातले धुरंधर आहेत. तुम्हाला कसा नेमका एक्सपिरियन्स आहे? कारण शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते कधीच बोलून दाखवत नाहीत असं म्हणतात. तर तुम्हाला अनुभव कधी आला आहे? मला असा अनुभव कधी आलेला नाही. मी मगाशी सांगितलं तुम्हाला की माझ्यात असं काय गुण बघितलं नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. तुम्ही मगाशी 2 वेळा बोललो, मी 4 वेळा आमदार झालो, आता विधान परिषद 1 वेळा मंत्री झालो. कुठेही मी शिफारस करायला गेलो नाही. म्हणजे मी माथाडी चळवळीमध्ये असताना मला अचानक ते म्हणाले तुला निवडणुकीला उभं राहायला गेले. पण ते माझे गुण त्यांनी कामगार चळवळीतून जेव्हा ते अण्णासाहेब पाटील साहेबांच्या जयंतीला यायचे, माथाडी कामगारांचा त्यांचा गिरणी कामगारांचा जवळचा संबंध, त्यावेळेला बघितलं आणि मला दिली संधी. मला कधी असं त्यांच्याकडून मला दिसलं नाही की ते मला एक बोललेत आणि मागं वेगळं केलेलं कधी दिसलेलं नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पक्षाचं भविष्य नक्की तुम्हाला काय वाटतंय? कारण नुकत्याच झालेल्या परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष शेवटच्या क्रमांकाचा ठरला आणि आताही महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमचा पक्ष ताकदीने उतरताना काही ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे हा प्रश्न पडलेला आहे की भविष्य नक्की पक्षाचं काय आहे? जनतेमध्ये जर तुम्ही गेला ना तर नाराजगी आहे का? 100% आहे. पण सिस्टीम बदललेली आहे. तुम्हाला पक्ष तुमचा शेवटच्या क्रमांकावर गेला. आता मी दौरे केले, लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तो मतात रूपांतर होईपर्यंत शेवटच्या 8 दिवस जे काही काम करावं लागणार ना, लोक तुमच्याबरोबर येतील. पण शेवटच्या नंतर जी काही खेळी होते ती खेळी आता फार भयानक आहे. भयानक म्हणजे त्याच्यावर आता उद्या काही कार्यकर्ते होतात निवडणूक नको आम्हाला, हे आमच्याला परवडणार नाही. म्हणजे शासकीय तिजोरीतून योजना आणायच्या आणि निवडणुका जिंकायची हे नवीन प्रथा देशामध्ये सुरू झाली. आणि त्याच्यानंतरसुद्धा निवडणुका जिंकण्यासाठी जे काय करायचे ते शासनाच्या तिजोरीतून काढायचे आणि ते खर्च करायचे. ही प्रथा भयानक आहे. आणि मला वाटतं त्यातही आमचा क्रमांक शेवटून येऊन दे कुठून येऊन दे पण तो राहिला, हे निदान मला वाटतं की निश्चितपणाने ते आमच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासारखं आणि जनतेचं. तुम्हाला काही कार्यकर्ते येऊन बोलले का की आम्हाला ही निवडणूक नाही लढायची? कारण तुम्ही आता उल्लेख केला. 100% चांगले कार्यकर्ते. मलाच काय किती पक्षात या लोकांना बोलले असतील की ही निवडणूक आमच्या, म्हणजे चांगला 12 महिने काम करणारा समाजासाठी असलेला कार्यकर्ता ज्या वेळेला स्वतः म्हणतो की मी ह्या निवडणुकीला मी उभा राहू शकत नाही कारण मी पोचू शकत नाही, माझ्याकडे एवढा खर्च करायला पैसा नाही, हे ज्या वेळेला तो उघड बोलतो याचाच अर्थ असा आहे सिस्टीम बदललेली आहे.
आपलं आणि जयंत पाटलांचं नातं कसं आहे? म्हणजे चांगलं. जेव्हा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्यांनी दिली तेव्हा काही कानमंत्र दिला होता? जयंत पाटलांचं माझं फार चांगलं नातं आहे. माझ्या नावाची शिफारस त्यांनीच केली आहे. पण नातं चांगलं आहे, काही त्याच्यामध्ये शंका घेऊ नका, नाही तर परत दुसरी एखादी न्यूज व्हायची. जयंत पाटलांचं वाक्य आहे, टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम करतो. तर तो- तसंच तुम्ही त्यांच्याकडनं सूत्र घेतलेली आहेत. तर सातारच्या शैलीत तुम्ही विरोधकांना काय इशारा द्याल? कसं आहे, जयंत पाटलांचा जो आहे ते खरोखर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात. त्यांनी निवडणुकीला पण दाखवून दिलेलं आहे. हो. आपलं काय आहे, आपलं सरळ असं अंगावर आलं की मी अंगावर घेतो. परिणामाचा विचार करण्याचं राजकारण करत बसलो असतो तर मग मला आम्हाला पण त्रास झाला राजकारणात, नाही असं नाही. म्हणजे तुम्हाला कशामधून दाबण्याचा प्रयत्न होतो तो मी पण अनुभवलेला आहे. मला वाटतं की पक्ष संघटना बांधायची असेल तर त्याला वेळ देऊन पूर्णपणाने झोकून देऊन काम करावं लागतो. खालून माणूस आणि कार्यकर्ता तयार करावा लागतो. तो करण्याच्या संदर्भातली थोडीशी संधी कमी मिळाली कारण लगेच निवडणुका लागल्या. आता ह्यामध्ये एक आहे की तुम्ही समोरच्यांचे त्रुटी काढून किंवा कशा प्रकारचे दोष आहेत ते दाखवून तुम्हाला संघटना मजबूत करावी लागते. आणि ती संघटना मजबूत करायच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन जसं आहे ते जयंत पाटलांकडून निश्चितपणाने घेईल. ते एवढंच आहे, ते काही बोलून दाखवत नाही. माझा थोडा स्पष्ट स्वभाव असल्यामुळे मी पटकन बोलून दाखवतो. त्यांचे काही गुण घेऊन मी निश्चितपणाने त्यात बदल करेन. राज्यातील एखादा प्रादेशिक पक्ष एनडीएमध्ये सामील होईल असं तुम्हाला वाटतं? असं आहे की कधी काय भूकंप होईल राजकारण काही सांगता येत नाही हो. म्हणजे आम्ही बाजूला बसलेला सुद्धा उद्या कुठं भूकंप करून जाईल तो सांगता येत नाही. प्रत्येकाला आता भविष्यकाळाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती लढावी लागते. ती लढताना शेवटी कार्यकर्ता, जनता आणि त्याचबरोबर नेते यांचं समीकरण जुळून आपल्याला निर्णय घ्यायचा. आता मला सांगा, महायुतीमध्ये सगळे लोक आहेत ना, ते पण काय स्थिर आहेत का हो? त्यांना पण भीती वाटते आपल्याला कधी बाजूला काढतील. त्यामुळे प्रत्येकजण 29ला मी कसा परत स्ट्रॉंग होईल ही समीकरणं बदलतील. ही बनवत असताना काही घडू शकतं भूकंप. जर आम्हाला वाटलं की आमच्या अस्तित्वासाठी आता स्ट्रॉंगपणाने सगळे एकत्र आलं पाहिजे तर ते भूकंप होऊ शकतो. सर, माझा एक मतदार म्हणून प्रश्न आहे. जेव्हा या सगळ्या घटना घडतात, तुम्ही स्वतःसुद्धा आता म्हटलेलं आहे कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा अवलंब केला जातो, दबाव तंत्राचा वापर केला जातो. मग या अशा सगळ्या पूर्ण राजकीय जी समीकरणं बिघडलेली आहेत, राजकारणाचा चिखल झाला अशी जेव्हा टीका केली जाते, मग या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो तो विरोधकांचा. विरोधकांनी आपली एकजूट दाखवणं हे गरजेचं होतं. मात्र महापालिकेमध्ये तुम्ही जो गट भाजपच्या मांडीला लावून बसलेला आहे त्या अजित पवार गटाशी तुम्ही युती केलेली आहे. मग हे कसं? असं आहे की त्यांची महायुती झाली म्हणून त्यांचे विचार ते आहेत का? त्यांनी विचार स्वतंत्र ठेवलेत ना. मग तसा असता त्या नागपूरच्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अजितदादा गट गेला असता ना. त्यांनी मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये, इतर समाजाच्या बाबतीमध्ये त्यांची वेगळी भूमिका ठेवली ना. आम्ही कोणाशी भूमिका केली तडजोडीची? आम्ही तडजोडीची भूमिका कोणाशी केली की आमच्या विचाराशी संमत असलेल्या विचाराशी केलेली आहे. हा सगळा राजकारणाचा चिखल झालेला असताना माझी सहकारी म्हटली, मात्र अशा वेळी तुम्ही एक जेव्हा निवांतपणा पाहिजे तेव्हा नेमकं काय करत असता? म्हणजे काय तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? कारण तो प्लॅटफॉर्मवर मला वाटतं तुम्ही कुठे अजून उलगडलेले नाही आहात. नाही, राजकारणात एक तर वेळ मिळत नाही, पूर्ण बिझी असतो. आता एवढंच आहे ते माझ्या आणि माझ्या कुटुंबाला माहिती आहे. मी कधी वेळ भेटलं की सरळ पिक्चर बघायला जातो. अरे वा. हां, आणि चित्रपट बघायचा आवड एवढीच आहे की तिथं जाऊन पॉपकॉर्न खात बसायचा. आत्ता इतक्यात कुठला सिनेमा पाहिला? आता सध्या बघितला नाही, पण मी सोडत नसतो. तेवढं एकच, आणि कुटुंबाला पण वाटतं चला कुठेतरी घेऊन गेले आपल्याला. आता एकनाथ शिंदे म्हटले होते की धुरंधर कोण आहे, तर धुरंधर पाहिला का? आणि तुम्हाला कोण वाटतं सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत धुरंधर आहे? असं आहे की त्या धुरंधर चित्रपटामध्ये नक्की नायक हा धुरंधर आहे का खलनायक धुरंधर आहे तो कळला नाही. नायकापेक्षा खलनायक प्रसिद्ध झाला. त्याचा एक डान्स होता, त्याची प्रसिद्धी झाली. हल्ली आम्हाला त्यामध्ये धुरंधरातला नायक प्रसिद्ध आहे का खलनायक आहे? जर मी तसं सांगायला गेलो राजकारणातला धुरंधर कोण, तर ती व्याख्यान खलनायकासाठी होईल. त्यामुळे सध्या तसं नाव घेतलं तरी अडचण येईल. पण मला वाटतं की सध्याच्या राजकारणामध्ये धुरंधरपणा, जो मुत्सद्दीपणा वगैरे आहे, म्हणजे पवारसाहेब आहेत का? आहेत, त्यांच्यामध्ये दुमतच नाही.
पण सध्या वाटतं की मुख्यमंत्री फार धुरंधर दिसत आहेत. ते सगळ्यांना कशा पद्धतीने हँडल करायचं आणि अस्थिरता आणि स्थिरता ठेवायची ती निश्चितपणाने ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण एक आहे, आजही सर्वांना भीती वाटते ना की महाराष्ट्रात काही होऊ शकतं आणि काही घडू शकतं. ते एकच त्याचं नाव धुरंधराचं आहे, ते शरद पवाराचं आहे. शशिकांतजी, तुम्हाला साताऱ्यामध्ये तुमच्याच लोकांनी खूप त्रास दिला किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला असा एक चर्चा होती, तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सातारा जिल्ह्याच्या नावामध्येच एक वजन होतं. म्हणजे डोंगर कपाऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कोऱ्यामध्ये शाळा नव्हत्या, संस्था नव्हत्या, रस्त्यावरून वरून डोंगरावरून लोक बाजारपेठेला यायची, शाळेला मुलं खाली यायची डोंगर उतरून. बरं, डोंगर बारीक नव्हते, मी ते सगळे रस्ते फुलले, बरं विकास केला, मी त्याच्यावर बोलत नाही. त्याची पोचपावती म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या कामाचं करून मी कोरेगावला उभं राहिल्यानंतर मला तिथंसुद्धा लोकांनी निवडून दिलं. मग नंतर लोकसभेला पण उभा राहिलो. साहेब बोलले तुला उभं राहावं लागेल, कोण नाही लागेल, मी राहिलो उभा. आता छत्रपतींच्या वारसाच्या समोर उभं राहिल्यानंतरसुद्धा सगळे गेले होते पक्ष सोडून. म्हणजे तो पहिला असा जिल्हा होता की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा म्हणून ओळखला जायचा, तिथं उभं राहिलो. पण काय असतं की काही लोकांना वाटतं की हे वाढलं की जिल्हा ताब्यातून जाईल, म्हणजे आहे ते परखड बोलायला पाहिजेत. मग तिथं अंतर्गत बाह्य अशा राजकारणाचा फटका हा 100% बघतो. आणि आपण सरळ राजकारणी असल्यामुळे सरळ करत गेलो. पण आता तो अनुभव घेतल्यानंतर थोडासा आता विचारपूर्वक काम करतो. अगदी इथेच तुमचा निसट्टा पराभव झाला आणि त्याचं पुनर्वसन करण्यासाठी तुम्हाला प्रदेशाध्यक्षपद दिलं गेलं असं वाटतंय? नाही, मला वाटतं की मला पुनर्वसन करायच्या अगोदरपासूनच पवारसाहेबांना मला अध्यक्षपद करायची इच्छा होती. म्हणजे मला मागे त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही बरोबर होतो तेव्हा साहेब मला म्हणले होते की तुला अध्यक्ष म्हणून घ्यावं लागेल आणि तुला राज्यभर फिरावं लागेल, मतदारसंघसुद्धा बघायला. तर मी आमदार होतो. परंतु त्या काळामध्ये मला वाटतं आमची संघर्ष यात्रा निघाली होती. त्याच्यानंतर असा विषय आला, तेव्हा अजितदादा गट वगैरे आम्ही सगळे एकत्र होतो आणि तेव्हा सगळ्यांनी नाव सांगितलं होतं की शशिकांतला करा म्हणून. कारण काही कामगार नेता आहे, चळवळीतला नेता आहे, संघटन कौशल्य, आक्रमकता आहे आणि अंगावर जायची भूमिका असते वगैरे, त्याचं करा असं ते होतं. त्यामुळे मला वाटतं की तशा पद्धतीचा विचार त्यामुळे पुनर्वसन करावं म्हणून दिला नव्हता. त्यांना वाटलं आता पक्ष संघटनेच्या आत्ताच्या संघर्षा काळामध्ये आता कोणातरी जबाबदारी द्यावी म्हणून जे सगळ्या पक्षाच्या सुप्रियाताई जयंत पाटील सगळ्यांनी सांगितलं की आता शशिकांतची इकडे जबाबदारी द्यावी म्हणून ते दिलं गेलं. आपण बऱ्याच राजकीय चर्चा केल्या, प्रश्नांची सगळ्या उत्तरं तुम्ही अगदी दिलखुलास दिली. आता तुमच्यासाठी एक लाईट हार्टेड सेगमेंट ठेवलेलं आहे. हलक्या फुलक्या गप्पा आपल्याला याच्यातून अपेक्षित आहेत आणि या सेगमेंटला सुरुवात करूया. आमंत्रित करते माझी सहकारी प्राचीला. आता तुम्ही छान औपचारिक गप्पा तर मारलेल्या आहेत. आता आपण अनौपचारिक गप्पांकडे वळणार आहोत. आमचं विशेष सेगमेंट आहे मन की बात आणि त्यामधून तुमच्या मनामध्ये काय आहेत ही सगळी उत्तरं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. आणि तुमचा सातारी बाज आहे म्हणून आम्ही काही म्हणी निवडलेल्या आहेत आणि त्या म्हणी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला ज्या राजकीय व्यक्तीचं नाव आठवेल ते तुम्हाला सांगायचं. घरावर नाही कौल आणि रिकामा डौल. काय होईल काँग्रेस. आऊचा काऊ तो माझा भाऊ. म्हणजे माझं तसाही काही संबंध नाही, ती व्यक्तीही मला ओळखत नाही आणि मीही तिला ओळखत नाही, पण तरीही मी सांगणार की बाबा माझी तर ओळख आहे त्याच्याशी. माझा कोणाशी संबंध नाही, पण तो माझा भाऊ आहे. सध्या आमचं चाललेलं आहे तसंच आहे, घड्याळाबरोबर. देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. मिळतंय खूप पण घेऊच शकत नाही अशी स्थिती. माझंच उदाहरण द्या. का असं आहे की देव आपल्याला द्यायला येतो पण पदर घ्यायला नसतो. ज्यावेळेला वेळ असते तेव्हा द्यायचं, त्यावेळेला घ्यायला नव्हतं, असा विषय. कानात बुगडी आणि गावात फुगडी. मनसे. नेतृत्वामध्ये धमक आहे पण कार्यकर्त्यामध्ये फार आत्मविश्वास आहे. त्याचा इनकॅश करायला कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे ते गावभर असंच आम्ही फार हे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न. तोंड गाईचं आणि लाथ गाढवाची. खुलासा करा मी लगेच सांगतो. सर काय खूपच सोपं आहे. म्हणजे तोंडावरून गरीब दिसतो पण मात्र वांड आहे. देवेंद्र फडणवीस आहे. ते गरीब दिसतात पण लात अशी मारतात. काम करून दावलं आणि जातं उपटून रोवलं. एकनाथ शिंदे. का ते काम करून दाखवण्याचा प्रयत्न करतात, फार दाखवतात मी असं आहे, सोशल सामान्य माणसाचं वगैरे.
आणि मग नंतर दाखवताना वेगळं करतात. आधीच रडवं आणि त्यात माहेर आडवं. आधीच काही करायची हौस नाही आणि त्यात कारणांवर कारणं. आमचे सध्याचे मित्रपक्ष आहेत ते शिवसेना. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही ज्यावेळेला समोर हे करतो आपण त्यावेळेला तडजोड मागे पुढे सरकून आपल्याला निर्णय घ्यायला लागतात. काही शत्रू हा समोरचा आहे त्याला आपण हे करताना पण आपण मग निर्णय घेताना नाही असं आपण बघू करू नाही मग ते ऐकत नाही तसं झालंच पाहिजे ही भूमिका घेतली. खालपर्यंत आपण ग्रासरूटवर रिपोर्ट घेऊन त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते होत नाही त्यामुळे थोडंसं अडचणीचा भाग होतो. एक गेली लाडी तर का ओस पडली वाडी. आमचे आता सोडून गेले सगळे त्यांचं म्हणजे एक जणाने काही ओस पडलं नाहीये. काही नाही होत पडत. म्हातारपणी ढोबळामणी. आपल्या वयाला न शोभणारी गोष्ट करणं. आपल्या वयाला न शोभणारी गोष्ट करणं एखादी. नितीश कुमार. काहाचा खुलासा काय कराल का? इलॅबोरेट करा थोडं. का असं वाटलं लगेच नाव आलं? येस. नाही कोणालाही शोभणार नाही ना. मुख्यमंत्री आहात तुम्ही. ज्यानं बघितला नाही दिवा त्यानं बघितला आवा. सत्तारूढ पक्षाचे बरेच आमदार आहेत की त्यांनी बघितलं दिवा बघितला नाही पण त्यांनी आवताचे आणतात की मुख्यमंत्री असल्यागतच असतात. पुरण माझ्या गारी आणि कुठनं आला मागत करी. आता सध्या आमची चाललेली आघाडी मलाच पुरत माझ्यात नाहीये. पुरत नाही आणि ते दुसरीकडून मागून घेत आहेत सगळे. तांब्याची खूण आणि सासू तशी सून. केंद्रामध्ये भाजप आणि राज्यात आता भाजप. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तिथे आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि इथं आता तशी भाजप आहे की तशा पद्धतीने वा. केळी खाता हरकले हिशोब देता टरकले. महायुती सरकार. आपलं नाही धड आणि शेजाऱ्याचं कड. एकनाथ शिंदे. छान वाटलं या सगळ्या गप्पा तुमच्यासोबत मारून. आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवेन. शशिकांतजी, आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणानं उत्तरं दिलीत आणि त्याचबरोबर आमचा मन की बात हे विशेष सेगमेंट सगळ्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत. त्याबद्दल मनापासून आभार. नमस्ते.